अंधेरी पश्चिम मध्ये मजबूत मतपेढी कोणाची? भाजपचे अमित साटम यांना यंदा काँग्रेसकडून तगडे आवाहन मिळणार आहे। पश्चिम उपनगरातील अंधेरी पश्चिम हा विधानसभेचा मतदारसंघ म्हणजे खरे तर काँग्रेसचा बालेकिल्ला। गेल्या 2 विधानसभांमध्ये अमित साटम यांनी तो भाजपकडे खेचून आणला, पण आता बदललेल्या राजकीय समीकरणामध्ये या मतदारसंघाने पुन्हा कूच बदलली असून आता कोणत्या पक्षाची पारंपरिक मतपेढी मजबूत राहते यावर अंधेरी पश्चिमचे भवितव्य अवलंबून असेल। लोकसभेच्या वायव्य मतदारसंघाचा भाग असलेला अंधेरी पश्चिम हा विधानसभा मतदारसंघ म्हणजे मुस्लिम बहुल भाग आहे। सुमारे 75,000 मुस्लिम मतदार आणि 15,000 ख्रिश्चन मतदार असलेल्या या भागात गेली 2 टर्म भाजपचा आमदार निवडून येत आहे। अमित साटम यांनी तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे। 4 बंगला 7 बंगला जुहू असा उच्चभ्रू आणि उच्च शिक्षित असलेला येथील मतदार सुशिक्षित आणि चोखंदळ मानला जातो। मात्र तो भाजपचा पारंपरिक मतदारसंघ नसून तो पुन्हा एकदा काँग्रेसकडे खेचून आणण्यासाठी काँग्रेसमधील कार्यकर्ते नगरसेवक यांच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत। लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकरांचे नाव निवडणुकीसाठी जाहीर झाल्यानंतर आधी भाजपच्या कार्यकर्त्यांचा या नावाला विरोध होता, मात्र नंतर भाजपच्याच आमदारांनी वायकरांच्या प्रचाराची धुरा खांद्यावर घेतली। वायकर यांना अंधेरी पश्चिम या मतदारसंघातून केवळ 250 मताधिक्य मिळाले, तरीही एकूण मतांच्या प्रमाणात वाढ झाल्याने भाजपमध्येही येथून विजयाचा विश्वास व्यक्त केला जात आहे। लोकसभेच्या जागा वाटपाच्या वेळी महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेने आधीच अमोल कीर्तीकरांचे नाव जाहीर केल्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेसला शांत करण्यासाठी अंधेरी पश्चिम हा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याचे जवळपास निश्चित झाले आहे। त्यामुळे काँग्रेसमधील इच्छुकांनी आपली मोर्चे बांधणी सुरू केली आहे। काँग्रेसचे माजी नगरसेवक मोहसिन हैदर हे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। या आधीच्या 2 निवडणुकांमध्ये काँग्रेसचे उमेदवार अशोक जाधव यांचा साटम यांनी पराभव केला होता। यावेळी पुन्हा एकदा जाधव यांचेही नाव चर्चेत आहे, मात्र हैदर यांना उमेदवारी मिळावी म्हणून अंधेरीतील मुस्लिम संघटनांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना पत्र लिहिले आहे। अनेक वर्षे हा मतदारसंघ काँग्रेसकडे असला तरी केवळ 1980 मध्ये या ठिकाणी काँग्रेसने मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व दिले होते। त्यावेळी युसुफ हाफिज हे आमदार म्हणून निवडून आले होते। त्यामुळे यावेळी अंधेरी पश्चिम मध्ये मुस्लिम उमेदवार द्यावा अशी मागणी मुस्लिम संघटनांनी केली आहे। अशा ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।